महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले असून सत्ता स्थापनेचा पेच आता अधिक गडद झालेला आहे। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी रस्सीखेच सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं आपल्या सर्व 29 नवनिर्वाचित नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्सचा आधार घेतलाय। सर्व नगरसेवकांना मुंबईमधील पंचतारांकित ताज लँड्स हॉटेल इथे ठेवण्यात आलेला आहे। मात्र या विजयी नगरसेवकांचा हॉटेलमधील मुक्काम आणखी वाढणार आहे। गॅझेट उशिरा येणार असल्यामुळे हॉटेलचा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिकची माहिती जाणून घेऊयात। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, आज खरं तर एक महत्त्वाची बैठक होणार होती आणि त्यानंतर हे सगळे नगरसेवक आज त्यांचा शेवटचा दिवस असेल असं कळत होतं, मात्र हा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे। नेमकी कारण काय? नक्कीच ऋतुजा, आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचे 29 नगरसेवक हे ताज हॉटेलमध्ये आहेत। आज सगळ्यांची कागदोपत्रीय प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे अशी माहिती मिळते की अनेकांची कागदपत्र सुद्धा पूर्ण नव्हती आणि त्यामुळेच हा मुक्काम हा वाढला जाऊ शकतो। उद्या 11 वाजता कोकण भवनात शिवसेनेचे हे सगळे नगरसेवक जातील, कारण का महापालिकेकडनं अद्याप गॅझेट जे आहे हे आलेलं नाहीये आणि यामुळे सगळा हा विलंब लागतोय आणि त्यामुळे येणारे काही दिवस हे शिंदेचे सगळेच नगरसेवक या हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत। साधारणतः महापौर पदाची आता आरक्षणाची सोडत सुद्धा जी आहे ही जाहीर झाल्याची आपल्याला माहिती कळते आणि त्याच अनुषंगानं हे निर्णय जे आहेत हे अद्याप बाकी आहेत आणि याच अनुषंगाने खबरदारी जी आहे ही शिंदेच्या शिवसेनेकडनं घेतली जाते। 29 नगरसेवक आज कोकण भवनात जाणार होते, मात्र कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे हे सगळे नगरसेवक उद्या 11 वाजता कोकण भवनात जाणार आहे। त्यामुळे शिंदेच्या 29 नगरसेवकांचा हॉटेलमधला मुक्काम आता वाढला जाणार आहे। ऋतुजा, अगदी विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।